नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आपण नाशकात आहोत आणि निमित्त आहे शिवपुत्र या महानाट्याचं. नाशकात आल्यावर आपण या मैदानात बघतोय की भव्य दिव्य सेट जो आहे, रंगमंच जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि याला म्हणूनच महानाट्य असं म्हटलं जातं. जर माझ्या मागे बघाल तर अशा पद्धतीने नेत्रदीपक असं दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. कारण ही सगळी भव्यता जी आहे ती या रंगमंचाची आहे, ती या सेटची आहे. हा सगळा सेट जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. लेट्स अप मराठी माध्यमातून आपण हा सेट जो आहे तो बघणार आहोत. कशा पद्धतीनं इथे महानाट्य सादर होतं या सगळ्या गोष्टी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवात करूयात. हा रंगमंच कसा सजवण्यात आलेला आहे त्याची भव्यता तुम्ही बघू शकता. खूप भव्य दिव्य असं हे मैदान आणि इथे उभारलेला हा सेट आहे. हा रंगमंच जो आहे या पद्धतीने इथे ही भव्यता आपण बघू शकतो. आपण आणखीन आत जाऊयात आणि विविध लेवल्स आहेत, स्टेजेस आहेत याचे. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा अशा विविध स्टेजवर हे महानाट्य घडतं आणि त्यामुळे आपण बघूयात की ते कशा पद्धतीने आहे. आणि त्यासाठी आपण जाऊयात बॅकस्टेजला. थेट मी रंगमंचाच्या बॅकस्टेज घेऊन आली आहे तुम्हाला. आणि इथे या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांवरून वर जाऊन आपण जो दुसरा स्टेज आहे म्हणजे त्याची दुसरी लेवल जी आहे ती गाठणार आहोत. आणि कलाकार जे आहेत या महानाट्या दरम्यान या विविध मजल्यांवर पोहोचतात आणि या महानाट्याचा एक वेगळा अनुभव आपल्याला घेता येतो. आणि इथे पोहोचल्यावर या मजल्याची उंची तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने इथून कलाकार जे आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. इथे हे महानाट्य सादर होतील. इथे विविध नाट्यकृती जी आहे, कलाकृती सादर होईल आणि हे प्रेक्षक जे आहेत ते तिथून हे महानाट्य जे आहेत ते पाहणार आहेत. आणि हे महानाट्य जे आहे ते काही वेळातच सादर होणार आहे आणि त्यासाठीची जी लगबग आहे, तयारी जी आहे ती सगळी सुरू आहे. आणि आपण बघतोय की 3 मजली जो रंगमंच इथे उभारण्यात आलेला आहे. आणि आता मी दुसऱ्या मजल्यावर आहे आणि इथून जर तुम्ही बघाल तर इथे सगळे जे प्रेक्षक आहेत ते बसलेले असतात. मोठ्या प्रमाणात या नाटकाला प्रतिसाद असतो, या महानाट्याला प्रतिसाद असतो. त्यामुळे ही प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आणि कलाकार जे आहेत त्यांचं नाट्य सादर करत असताना विविध मजल्यावर असतात. आणि हा मजला मी गाठला आहे आणि इथून अशा पद्धतीने हे दृश्य दिसतं. आणखीन वर जाऊयात. आणि हा शेवटचा मजला, बापरे बापरे, खूप उंचीवर आहे. खरं तर माझं धाडस होत नाही इतक्या वर जायचं, कारण त्यांनीही पत्रकारांना इतक्या वर जाण्यासाठी अलाउड केलेलं नाही आहे. पण हे सगळे जे कलाकार आहेत इतक्या उंचीवर जाऊन त्यांची कलाकृती सादर करतात. आणि एकूणच हा जो रंगमंच आहे भव्य दिव्य आणि ह्याची अनुभूती, खरंच याचा अनुभव घेणं एक वेगळी गोष्ट आहे, मजा आहे खरंच. आणि या रंगमंचावर तुम्हाला इकडे मशाली असतील किंवा ढाल असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा हे नाट्य, महानाट्य सादर होतं तेव्हा हा भव्य दिव्य रंगमंच जो आहे तो खरंच बघण्यासारखा असतो. आणि त्या महानाट्याचा अनुभव आज आपण घेणार आहोत. आणि त्याआधी मी तुम्हाला हा रंगमंच कशा पद्धतीने सजला जातो आहे, काय पद्धतीने तयारी आहे, सगळी लगबग सुरू आहे. त्यामुळे बॅकस्टेज कलाकारांची लगबग असेल किंवा त्यांची तयारी असेल, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात आणि या रंगमंचावर देखील फेरफटका मारूयात. बघूयात या. जसं मी तुम्हाला भव्य दिव्य रंगमंच, सेट या सगळ्या गोष्टी दाखवल्यात, तशीच तयारी जी आहे, भव्य तयारी म्हणूयात, ती मागे आहे. कारण 200हून अधिक कलाकार या महानाट्यात आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था, त्यांचे मेकअप रूम असतील, त्यांची चेंजिंग रूम असेल, या सगळ्या गोष्टी या पट्ट्यात आहेत. आणि माझ्या डाव्या बाजूला बघाल तर विविध गोष्टी ज्या महानाट्यात वापरण्यात येणारे प्रॉप्स असतील, झेंडे असतील, या सगळ्या गोष्टी आहेत इथे. आणखीन थोडं पुढे याल तर जी तयारी जी आहे तुम्हाला बॅकस्टेजची ती बघायला मिळेल. तिकडे काहीतरी आणखी इंटरेस्टिंग सुरू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर या महानाट्यात वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत, गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी इथे ठेवण्यात आल्यात. आणि या बॅकस्टेजची तयारी संपूर्ण तुम्ही
या व्हिडिओमध्ये बघू शकता. प्रॉप्स असतील, विविध बांगड्या असतील, बऱ्याच गोष्टी ज्या या महानाट्यात वापरण्यात येणार आहे. तर त्याची ही सगळी तयारी. आणि तिकडे ती पालखी तयार होते, ती पण मी तुम्हाला दाखवते. या महानाट्यात वापरण्यात येणारी ही पालखी आता ती तयार करण्यात येते आणि प्रत्येक गोष्टींसाठी माणसं नेमली गेली आहेत. आणि आता सध्या पालखी जी आहे अशा पद्धतीने सजवण्यात येते. महानाट्य घडण्याच्या काही मिनिटांपूर्वी, काही तासांपूर्वी ही सगळी तयारी जी आहे ती सुरू आहे. कॉस्ट्युम्स असतील, मेकअप्स असतील, कलाकारांची एकूण सगळी तयारी जी आहे या महानाट्य आधीची ती सुरू आहे. आणि या सगळ्या बॅकस्टेज गोष्टी, बॅकस्टेज दृश्य जे आहेत ते लेट्स अप मराठी तुमच्यासाठी घेऊन आलंय. तर शिवपुत्र संभाजी हे जे महानाट्य नाशिकात सादर होत आहे, अर्थात डॉक्टर अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या भूमिकेत. आणि या सगळ्या महानाट्याची बॅकस्टेज जी तयारी आहे ती आज मी तुम्हाला दाखवली आहे. अर्थात ही भव्यता बघतोय आपण, बॅकस्टेज असेल किंवा रंगमंचाची, तर ते महानाट्य किती भव्य दिव्य असेल यात शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश मोरेसह मी प्रेरणा जंगम, लेट्स अप मराठी, नाशिक.